कधी कधी काही गोष्टी योगायोग नसतं तर ती स्वामींची योजना असतात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होतो, कारण आज माझा बर्थडे तर होतोच, त्याच दिवशी माझ्या स्वामींचा प्रकट दिन. माझ्यासाठी तर ही खूप मोठी ब्लेसिंग असा. मंडळींनो, तुम्ही सगळ्यांनीच माका इतक्या प्रेमान विशेष दिलात ना, खरंच प्रत्येकाक रिप्लाय देणं शक्य नव्हता, पण मनापासून सांगताय तुमचे प्रत्येक मेसेजने माझा दिवस अजून स्पेशल केलो. तर आज सकाळपासूनच माझा मूड हॅप्पी होतो आणि सकाळीच आईसफ्रूट वाले काका आमच्याकडे येले. मग काय मस्त आईसफ्रूट घेतलो आणि लहानपणीच्या आठवणी थोडे जागे केले. त्यानंतर दुपारी मग घरी मस्त असं जेवण केलंय आणि मग अचानक आमचा प्लॅन झालो की खंयतरी फिराक जाऊचा. तर आज आम्ही सगळी भावंडा मिळून एकत्र फिरा गेलेलो. खूप दिवसांनी आम्ही सगळी जण एकत्र टाइम स्पेंड केलेलो. तर आज तितक्याच मी भावाकही मिस करत होते, कारण त्याची एक्झाम होती, सो त्यामुळे तो येऊ शकलो नाही. तर बीचवर तर खूप मजा दिलेली. समुद्र, वारो, सनसेट सगळ्याच एकदम परफेक्ट. आणि नंतर मग आम्ही इलो घरी, तर आमका फॅमिली सेलिब्रेशन करूचा होता. तर घरी सुंदर असा सेलिब्रेशन ठेवला होता आणि असे मोमेंट्स ना खूप सिंपल असतात पण खूप हार्ट टचिंग देखील असतात. तर नंतर इलो तर स्पेशल मोमेंट म्हणजे केक कटिंग. तर मंडळींनो, आज सगळ्यांसोबत बसून गप्पा, हसना, टाइम स्पेंड केलो आणि फॅमिली सोबत असं वेळ घालवणं म्हणजे खरंच बेस्ट फिलिंग. तर मंडळींनो, आजचा दिवस ना खरंच खूप स्पेशल होतो माझ्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंत फुल हॅपीनेस आणि ब्लेसिंग्स मिळाले. तर असेच मुमेंट आयुष्यात कायम असावे हीच स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग पुन्हा भेटाया पुढच्या ब्लॉगमध्ये.